चला लक्ष द्या। तर या ठिकाणी आपल्या समोर ज्या भरती आहेत आणि या भरतींची सर्वसाधारणता एक्झाम कधी होऊ शकते या विषयावरती आपल्याला आज चर्चा करायची आहे। आणि यामध्ये आपण बोलणार आहे की या महिला व बाल विकास आहे, त्याच्याबरोबर अन्न औषध प्रशासन विभाग आहे, समाज कल्याण विभाग आहे, आदिवासी विभाग आहे। या परीक्षा सर्वसाधारणता कधीपर्यंत होऊ शकतील असे जे काय अंदाज बांधले जातात त्यावरती आपण हे लेक्चर घेणार आहोत। व्यवस्थितरित्या बघा, 4 ते 5 मिनिटात तुम्हाला बऱ्यापैकी सर्व गोष्टी कळून जातील, जेणेकरून तुम्हाला तुमच्या अभ्यासाचं व्यवस्थित नियोजन लावता येईल। त्याच्या पाठीमागे म्हणजे एवढा एकच हेतून आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे। त्याच्या अगोदर जे विद्यार्थी अन्न औषध विभागाची तयारी करतायत त्यांच्यासाठी बॅच आहे, महिला बाल विकास यांच्यासाठी बॅच आहे, त्यानंतर आदिवासी विभाग समाज कल्याण यांच्यासाठी बॅच आहे। आणि सध्या टीसीएस जे करंट अफेअर बेस्ड क्वेश्चन विचारतात त्यांच्यासाठी फक्त 1 रुपयात पर मंथ चालणार आपलं हे ई बुक आहे, जे काही करंट अफेअर यामध्ये सगळं दिलेलं आहे। आणि बऱ्यापैकी हे या ठिकाणी प्रश्न कव्हर करायला हे तुम्हाला फायद्याचंच ठरणार आहे, यात काही शंका नाही। तर मूळ मुद्द्याकडे आपण वळूयात की या ज्या परीक्षा आहेत ह्या परीक्षा कधी होऊ शकतात। यामध्ये महिला आणि बाल विकास या एक्झामचा जर आपण विचार केला, महिला व बाल विकास असेल, त्याच्याबरोबर आपण पाहतो आदिवासी विभाग असेल आणि या ठिकाणी अन्न औषध विभाग आहे। आणि आताच डेट वाढलेली जी फॉर्म आहे ते म्हणजे समाज कल्याण विभाग आहे। आता आपल्याला एक गोष्ट माहित आहे की टीसीएस न बघा काय केलं, तर टीसीएस न पहिला मुद्दा बीएमसी ला फक्त 8 दिवस अगोदर सांगितलं आणि लगेच परीक्षेचा दणका उठवून दिला। आणि लगेच दुसऱ्या दिवशी सांगितलं की बीएमसी ची जी या ठिकाणी कर सहाय्यकची पोस्ट आहे त्याची सुद्धा 12 तारखेपासून एक्झाम सुरू होईल। आता जर आपण विचार केला महिला व बाल विकास याचे फॉर्मची संख्या कमी आहे, त्याला इतक्या स्लॉटची गरज नाही, या ठिकाणी 2 ते 3 दिवसात ती एक्झाम पुरेपूर आटपू शकते। म्हणजे अंदाज असा आहे की जसं की ही बीएमसीचा पूर्ण स्लॉट कव्हर होईल या ठिकाणी 16-17 तारखेपर्यंत, त्यानंतर 4 ते 5 दिवसात सुद्धा हे नोटिफिकेशन काढून महिला व बाल विकास असेल, त्यानंतर आदिवासी विभाग त्यालाही फॉर्म कमी आहेत, 1-2 दिवसाचा फक्त स्लॉट आहे, अन्न औषध विभाग आहे त्यालाही फॉर्म कमी आहे, ते 1 दिवसाचा त्याच तर विषय आहे, समाज कल्याण या ठिकाणी डेट वाढवलेले म्हणजे फॉर्म नक्कीच कमी आलेले आहेत। तर या सगळ्या परीक्षांची प्रक्रिया या ठिकाणी 30 जानेवारीच्या आत सुद्धा हे पूर्ण करू शकतात का, तर त्यांच्याकडे सध्याचा आपण विचार केला तर पूर्ण वेळ शिल्लक आहे आणि ह्याच एक्झाम महाराष्ट्रामध्ये लगेच तोंडावर आहेत। त्याच्यामुळं तुम्ही या दृष्टीनं प्रिपरेशन स्वतःच चालू ठेवा का तर या परीक्षा असं नाही की अगोदर 1-2 महिना अगोदर येतं, जसं एमपीएससीचा असतं नियम की किमान या ठिकाणी फॉर्म का म्हणजे डेट अनाउन्स केल्यानंतर 45 दिवसांनी परीक्षा घ्या वगैरे वगैरे गोष्टी, तसं ह्यांचा टीसीएसचा पॅटर्न नाही। आणि टीसीएसचा सध्या जो पॅटर्न बदलतोय करंट अफेअर बेसवर जे जीके होते त्याच्यानंतर उतारे, मराठीतला जो बदल आहे, इंग्रजीतला जो बदल आहे त्यावरती आपण सेशन आणि त्याच्याबरोबर टेलिग्रामवरती सराव सेशन ह्या प्रश्नाचे चालू केलेले आहेत। त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनी पहिला चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा आणि टेलिग्राम जॉईन करून ठेवा, त्याचा तुम्हाला मोठा फायदा होणार आहे। चालेल, तर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात आलेल्या असाव्यात अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी मी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।